गुड मॉर्निंग स्टुडंट, नमस्ते. वेलकम टू 9 क्लास. तुमचं 9वीच्या वर्गामध्ये स्वागत आहे. लॉकडाऊनमुळे आपण एकत्र बसून वर्गात शाळेत येऊ शकत नाही, म्हणून आपण हा छोटासा उपक्रम सुरू केलेलाच आहे. याद्वारे आपण अध्ययन अध्यापनाची प्रक्रिया सुखकर कशी होईल, आनंददायी कशी होईल हे आपण करत आहोत. तर न्यूटनची गतिविषयक नियम या प्रकरणाला आपण मागील तासाला सुरुवात केलेली आहे. आपण आज प्रथम जडत्व म्हणजे काय, तर जडत्व म्हणजे वस्तूची स्थिर अथवा गतिमान अवस्थेतील बदलाला विरोध करण्याची जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीला जडत्व असे म्हणतात. वस्तूची स्थिर अथवा गतिमान अवस्थेतील बदलाला विरोध करण्याची जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीला काय म्हणतात, जडत्व. तर जडत्व म्हणजे काय परीक्षेला विचारलं होतं आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे तो, त्यामुळे तुम्ही तो समजून घ्या. वस्तूची स्थिर अथवा गतिमान अवस्थेतील बदलाला विरोध करण्याची जी प्रवृत्ती असते त्याला काय म्हणतात, जडत्व असे म्हणतात. आता जडत्वाचे जे प्रकार आहे ते जडत्वाचे 3 प्रकार आहे. विराम अवस्थेतील जडत्व, गतीचे जडत्व आणि दिशेचे जडत्व. तर पहिला मुद्दा आपण बघणार आहोत, विराम अवस्थेतील जडत्व. वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मांमुळे ती विराम अवस्थेत बदल करू शकत नाही, ती विराम अवस्थेमध्ये बदल करू शकत नाही, त्यास विराम अवस्थेतील जडत्व असे म्हणतात. त्यास विराम अवस्थेतील जडत्व असे म्हणतात. वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मांमुळे ती विराम अवस्थेत बदल करू शकत नाही त्याला विराम अवस्थेतील जडत्व असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही विराम अवस्थेतील जडत्वाचे आपल्या अवतीभोवती एक अनेक उदाहरणं बघितली असेल. जेव्हा आपण सतरंजी झटकतो त्यावेळेला सतरंजी काय होते, गतिमान होते. सतरंजीला आपण झटकतो त्यावेळेला सतरंजी गतिमान होते. आणि धुळीचे जे कण असतात त्याच्यावरती, ते धुळीचे कण हे विराम अवस्थेत असतात. ते धुळीचे कण विराम अवस्थेत असतात, त्यामुळे ती सतरंजी स्वच्छ होते. आपण ज्यावेळेला कपडे धुतो त्या कपडे धुतल्यामुळे आपण जे पाण्यामध्ये जे कपडे धुतो आणि त्याला पिडल्यानंतर ज्यावेळेला आपण ते कपडा झटकतो त्यावेळेला त्या कपड्यामधील असलेलं जे पाण्याचे कण असतात, जे तुषार असतात, ते विराम अवस्थेत असतात. आणि विराम अवस्थेत असल्यामुळे ज्या वेळेला आपण ते कापड झटकतो त्यावेळेला ते तुषार उडतात आणि ते कपडा स्वच्छ होतो. दुसरं उदाहरण आपल्याला असं सांगता येतील की बस अचानक सुरू होते. आपण सर्वांनी बसमध्ये प्रवास केलेलाच असेल. तर बस जेव्हा सुरू होते तेव्हा आपण कुठे झुकतो, मागे. जेव्हा आपण बसमध्ये बसतो, बस जेव्हा सुरू होतं तेव्हा आपण मागे झुकतो. ही अनुभूती सर्वांनाच आलेला असेल, हा अनुभव सर्वांनाच आलेला असेल. ज्या वेळेला फांदी हालते त्यावेळेला फळ खाली पडतं. तिथे काय झालं, फांदी ही गतिमान आहे, परंतु जे फळ आहे ते फळ कसे, विराम अवस्थेमध्ये. हे जे उदाहरण आहे हे विराम अवस्थेतील जडत्वाचे हे उदाहरण आहे. आता तुम्हाला विराम अवस्थेतील जडत्वाचे या उदाहरणावरून हे जडत्व कळलंच असेल. आता दुसरं जे जडत्व आहे
ते जडत्व आहे गतीचे जडत्व. बघा, वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मांमुळे ओढतीच आहे, वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मांमुळे गतिमान अवस्थेत बदल होऊ शकत नाही, गतिमान अवस्थेमध्ये बदल होऊ शकत नाही, त्यास गतीचे जडत्व म्हणतात. त्यास गतीचे जडत्व असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, गतीचे जडत्व वस्तूचा स्वाभाविक गुणधर्म आहे आणि त्या गुणधर्मांमुळे त्या गतीमध्ये, त्या गतिमान अवस्थेमध्ये बदल होऊ शकत नाही, ते गतीचं जडत्व. आता उदाहरणार्थ तुम्ही पंखा बघितला असेल, बघितला आहे सर्वांनी. ज्या वेळेला आपण बटन चालू करतो त्यावेळेला काय करतो, तो पंखा फिरतो आणि बटन बंद केल्यावर पंखा थांबतो का? नाही, तो पंखा काही वेळ सतत फिरत असतो. म्हणजे त्याच्या गतिमान अवस्थेमध्ये, ते स्वाभाविक गुणधर्मांमध्ये तो बदल होत नाही, त्यामुळे तो थांबत नाही, तो काही वेळ त्या ठिकाणी फिरत असतो. तुम्ही बसमधून ज्या वेळेला बस स्टँडवर येते तेव्हा बऱ्याच लोकांना घाई झालेली असते आणि घाई झाल्यामुळे ते काय करतात, चालत्या बसमधून उतरण्याचा प्रयत्न करतात. काय होतं की चालत्या बसमधून उतरणारा प्रवासी कुठे झुकतो? पुढच्या दिशेने झुकतो. तो पुढच्या दिशेने झुकत असतो. नंतर बस अचानक थांबल्यानंतर बसमधील प्रवाशांना पुढच्या दिशेने धक्का बसतो. हे सर्व कारण आपल्याला ते गती असते, आपल्या शरीराला गती असते, त्या बसची गती असते आणि त्याला काय होतो, तो विरोध होतो आणि त्यामुळे ह्या क्रिया होतात. तर हे जे आपण उदाहरण पाहिले, गतीचे जडत्वाचे ही उदाहरणं बघितली. तिसरा जो प्रकार आहे ते दिशेचे जडत्व. वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मांमुळे ती आपल्या गतीची दिशा बदलू शकत नाही, गतीची दिशा ती बदलू शकत नाही, त्याला म्हणतात दिशेचे जडत्व. त्याला म्हणतात दिशेचे जडत्व. तर आपल्याला उत्तम उदाहरण सांगता येईल की तुम्ही ज्या वेळेला कधी ते चाकूला धार लावतात तेव्हा तुम्ही बघितलं असेल, काय उडतात त्याच्यातून? पुढे ठिणग्या उडतात. त्या बघा, अशा ठिणग्या उडतात, बारीक बारीक ठिणग्या उडत असतात. म्हणजे त्या चाकूला ज्या वेळेला त्या चाकाचा स्पर्श होतो त्यावेळेला त्या ठिकाणी जे चाक आहे त्याला सुद्धा त्या का असतात, बारीक बारीक ठिणग्या उडताना दिसतात. दुसरं उदाहरण जर द्यायचं झालं आपल्याला, की आपण बघतो की दुचाकी असेल, चार चाकी असेल, त्या वाहनांना मडगार का लावलेलं असेल? विचार करा बरं. की ज्या वेळेला ती गाडी 4 व्हीलर असेल, 2 व्हीलर असेल, ती ज्या वेळेला धावते त्यावेळेला त्या चाकाला लागलेला जो चिखल असेल तो कोणत्या दिशेने उडतो? तो मागच्या दिशेने उडतो. आणि मागच्या दिशेने उडाल्यामुळे काय होतं की त्या वाहनाला ते मडगार लावलेलं असतं. आलं लक्षात? असे आपल्याला असंख्य उदाहरण सांगता येतील की या जडत्वाच्या प्रकारामध्ये जे 3 आपण प्रकार बघितले, विराम अवस्थेतील जडत्व, गतीचे जडत्व, दिशेचे जडत्व. या तिन्ही प्रकाराचे आपल्या अवतीभोवती असंख्य अनुभव असतात, असंख्य काम चालू असतं. त्या सर्वांमध्ये हे नियम लागू आहे.
तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जडत्व हे समजलंच आहे. तर विरामावस्थेतील जडत्व, गतीचे जडत्व आणि दिशेचे जडत्व याचे काय करा, वर्गीकरण करा. आपल्या अवतीभोवती असलेल्या घटनांचं निरीक्षण करा आणि त्या निरीक्षण केल्यानंतर आपल्या वहीत त्याची नोंद करा की कोणत्या ठिकाणी तुम्हाला विरामावस्थेतील जडत्व दिसलं, कुठे तुम्हाला गतीचं जडत्व दिसलं, कुठे तुम्हाला दिशेचं जडत्व दिसलं, याची नोंद घ्या. आणि नोंद घेतल्यानंतर त्याचं वर्गीकरण लिहा. अतिशय चांगला प्रकल्प आपला हा या ठिकाणी तयार होईल. तर मला असं वाटतं तुम्हाला या ठिकाणी हे जडत्वाचे जे प्रकार आहे हे समजलेच असेल. लक्षात घ्या, वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मांमुळे, ही ओळ एकदम कंपल्सरी आहे, सारखी आहे. वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मांमुळे ती विरामावस्थेत बदल करू शकत नाही, म्हणजे विरामावस्थेतील जडत्व. तिचे गतिमान अवस्थेत बदल करू शकत नाही, गतीचे जडत्व. आणि दिशेमध्ये ते बदल करू शकत नाही, गतीच्या दिशेमध्ये ते बदल करू शकत नाही, म्हणजे दिशेचे जडत्व. हे तीनच त्या ठिकाणी वेगवेगळे मुद्दे लावायचे आहे. आणि अशा प्रकारे त्याची जी व्याख्या आहे ती व्याख्या तयार होते. आणि व्याख्या ती तयार झाल्यानंतर तुम्हाला ती दीर्घकाळ स्मरणात राहील. सर आयझॅक न्यूटन यांचा जन्म 15 डिसेंबर 1642 झालेला आहे आणि मृत्यू 20 मार्च 1727. तर आयझॅक न्यूटन एक महान प्रयोगशील भौतिक शास्त्रज्ञ होते, तसेच ते गणिती शास्त्रज्ञ होते. त्यांनी न्यूटनचे जे नियम आहे त्यांच्याच नावाने ते झालेले आहे. त्यांनी नियम शोधून काढले आणि त्यांना या महान कार्याबद्दल 1705 सर ही जी पदवी मिळाली. इंग्लंडचा राजकिताब त्यांना तो मिळाला आणि त्यापासून ते सर आयझॅक न्यूटन या नावाने प्रसिद्ध झाले. आता आपण न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम बघणार आहोत. जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल, जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्य नसेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहते. तिच्या विराम अवस्थेमध्ये किंवा सरळ रेषेतील गतिमानतेमध्ये काय राहते, सातत्य राहते. जर एखादी वस्तू आहे तर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यान्वित नसेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एक समान गतीमध्ये काय असतं, सातत्य असतं. याला न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम असे म्हणतात. याला न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम आहे. एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्यबल जर क्रिया करत नसेल, ते कार्यान्वित नसेल, तर ती वस्तू काय असते, विराम अवस्थेत असते. किंवा सरळ रेषेत जर ती गतिमान अवस्थेत असेल, असं नाही, ती विराम अवस्थेत असेल. कारण त्या वस्तूवर प्रत्यक्ष अनेक बाह्य बल हे क्रिया करीत असतात. त्यामुळे ते परस्परांना काय करतात, निष्प्रभ करत असतात. एकंदरीत त्याचा परिणाम त्याच्यामुळे काय होतो, शून्य होतो. आणि न्यूटनचा जो पहिला नियम आहे तो जडत्वावर आधारित आहे की त्या ठिकाणी गतिविषयक अवस्था ते स्वतःहून बदलत नाही. एखाद्या वस्तूची जी प्रवृत्ती आहे ती स्वतःहून ते होतच नाही, ती विराम अवस्थेमध्ये असते. ती विराम अवस्थेत असेल, गतिमान अवस्थेत असेल तर गतिमान अवस्थेत असेल. तर गतीमध्ये कशा प्रकारे बदल होतो हे जडत्वाचं त्या ठिकाणी उत्तम उदाहरण आहे. तर परीक्षेला ते विचारलं जातं
न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम लिहा. तर पहिला नियम लिहायचा, जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये काय असतं, सातत्य राहतं. त्याच्या गतीमध्ये एक काय असतं, सातत्य असतं. याला काय म्हणतात, न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम. जडत्वाचा जर नियम आला, न्यूटनचा जडत्वाचा नियम लिहा, कन्फ्यूज करणारा प्रश्न जरी आला तर तुम्ही या ठिकाणी हे लिहायचं.